नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज कामानिमित्त पुण्यात आलो होतो, तर मित्राच्या रूमवर आहे हिंजवडीमध्ये. तर इथे आज स्टेचा काल काल रात्री आलो तर स्टे केला होता. आता थोडा दुपार झाले, मित्र जेवण बनवतोय, तो बघूया कशी तयारी होते. आणि मी बाहेरचा एरिया दाखवतो. असा आहे हिंजवडीचा एरिया, पूर्ण कन्स्ट्रक्शनच. आणि हा माझा फ्रेंड आहे अनुराग, त्याच्या रूमवर होतो इथे. बघूया काय जेवणाचा बेत बनवतोय. तर आज आहे आपल्याकडे स्पेशल अनुराग मुलकलवार यांच्या हातचं चिकन. तर चिकन सध्या साफ करून आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया. तर या चिकनचं काय बनवणार आहात? एक स्पेशल ग्रेव्ही. ओके, खूप वर्षानंतर खाणार आहे तुझ्या हातची. हॉस्टेलला असताना आम्ही असे बनवून खायचो, त्यानंतर खूप वर्षानंतर आता तुझ्या हातचं जेवण भेटणार आहे खायला. ओके, बघूया कसं होतंय. आणि प्रिपरेशनचा व्हिडिओ टाकणेच. तर लेट्स सी. चहा पिऊया आपण. ओके, म्हणजे चहा सुद्धा बनवलेला आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न आमचा अनुराग मुलकलवार आहे, त्यामुळे काही त्याला गरज नाही, स्वतः सगळं जेवण बनवू शकतो. चिकन साफ करून घेतलं आता थोडे बारीक बारीक तुकडे केले, त्याचे पीसेस केले. आता बघू, त्याला जरा मॅरिनेट करून आपण पुढची प्रोसेस करूया. मॅरिनेट करून अर्धा तास ठेवू त्याला व्यवस्थित मुरेपर्यंत, आणि मग त्यानंतर मग आपण आपली स्पेशल ग्रेव्ही बनवायला सुरुवात करू. ठीक आहे. आपण यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट, चिकन मसाला, हळद, जिरा पावडर आणि थोडं मीठ टाकून याला थोडं छानपैकी मॅरिनेट करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये खास नागपूरचा मसाला टाकलाय. बाय द वे सांगायचं राहिलं, अनुराग मुलकलवार नागपूर गडचिरोलीचा आहे. म्हणजे ॲक्च्युली गडचिरोली, पण सांगताना नागपूर सांगतो कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यामुळे. तर हा तिकडचा आहे, पुण्यामध्ये सध्या जॉब करतोय आणि इथे राहायला आहे. आम्ही एकत्र इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, हॉस्टेलला राहायला होतो, त्यामुळे आमची ओळख. त्यानंतर आम्ही चांगले मित्र बनलो आहे. आणि हा उत्तम प्रकारचं जेवण बनवतो. ह्या आधी मी खाल्लंय खूप वेळा. हे आपलं झालं मॅरिनेट चिकन. आता तर आपण थोडा 15-20 किंवा अर्ध्या तासासाठी थोडं ठेवूया स्टेबल ठेवायला, सेट व्हायला. नेक्स्ट आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडी मिरची चॉप करून घेऊ. तो चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आणि आता सध्या सगळं चॉपिंग करून झाले. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरची. पॅनमध्ये थोडं तेल घेतलंय आणि आता आपण त्यामध्ये जे खडे मसाले आहेत ते थोडे भाजून घेऊया. खडे मसाल्याचं काय रेडीमेड पॉकेटच भेटतो, ते आपण यूज करू. थोडा मंद आचेवर भाजूया, जेणेकरून त्याचा स्मेल जाणार नाही. त्यामध्ये आपण आता थोडेसे धने टाकून घेऊया, त्याला जरा चांगले स्मेल येते चिकनला. थोडा हलका मसाल्याचा स्मेल येईल तोपर्यंत गरम करून घ्यायचं. त्यानंतर बंद करून त्याला आपण मिक्सरला नको लावूया, आपण असे खलबत्त्यामध्ये थोडेसे वाटून घेऊया. आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्याचा मसाला तर बघू शकता एकदम प्रॉपर मुरला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याचा टेस्ट आणि मजा येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मसाले आहेतच, गरम करतो जरा स्मेल खूप छान होतं. आता थोडे मसाले कुटून घेऊया आपण, जे थंड आले. त्यात थोडंसं लसूण आणि आलं टाकून आता त्याला चांगलं कुटून घेऊया. मसाले बारीक कुटून झाले आपला खलबत्त्यामध्ये. आणि इकडे तेल गरम केले, त्याच्यामध्ये कांदा आणि तेजपत्ता टाकलाय. तर त्यामध्ये आपण टाकूया आपण बारीक वाटलेला खडा मसाला. तर आपण त्याला फ्राय करून घेऊ. बघू शकता तेलामध्ये मसाले एकदम गरम झालेत आणि सुंदर असा स्मेल सुटलाय. आता हीच खरी टेस्ट आहे, जे की आपण जेवण बनवू. आता चिकन बनवतो त्याच्यामध्ये येणारी टेस्ट. वरून मिरच्या सोडल्यात.
त्यानंतर जाईल आपला सुरुवातीलाच थोडा मसाल्यामध्येच कढीपत्ता, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता त्याला चांगलं व्यवस्थित शिजू देऊया जोपर्यंत त्यांचं प्रॉपर तेल सुटत नाही तोपर्यंत. ते झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये थोडा तिखट मसाले वगैरे टाकून, गरम मसाला वगैरे टाकून त्यामध्ये चिकन टाकून आपण त्याला वाफ देऊया. त्याला मसाला जो शिजला आहे त्यामध्ये आपण हे घरगुती जरा मिरची पावडर बनवली होती ती टाकूया. थोडंसं तिखटच बनवायचं त्यामुळे आपण 2 स्पून टाकतोय. अजून एक थोडंसं टाकून घेऊया. थोडीशी हळद, बस. त्याला पाणी असं व्यवस्थित मिक्स करून थोडं टाकलेली मिरची पावडर शिजत जातं, थोडंसं एक वाफ देऊया. आता आपल्या ग्रेव्हीला चांगलं पाणी तेल सुटलेलं आहे. आता असं त्याला जरा आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सोडूया. त्याला चांगलं परतून घेऊया. आता चिकन मिक्स झालेलं आहे. आपण याला आता फक्त वाफेवर ठेवूया, पाणी टाकायचं नाही काहीच, आणि असं शिजव. अजून याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं नाहीये, यात पाणी ऍड करायचं नाही. फक्त जो मसाला फ्राय केला होता तो आणि त्याच्यामध्ये चिकन टाकलं. दॅट्स इट. मसाले चिकन वगैरे जास्त गरमीमुळे खाली लागू नये, त्यामुळे आपण याच्यावरती तो पाणी टाकूया जेणेकरून ते प्रॉपर शिजेल. हा, म्हणजे खाली करपू नये यासाठी वरून पाणी सोडलं. ओके. जनरली आमच्याकडे वापरतात पद्धत अशी. हा, आमच्या घरी वगैरे असं काय बनवत नाही, फर्स्ट टाइम बघतोय मी. गुड. आता हे थोडा वेळ ठेवलं गरम करायला. आता 10-15 मिनटं लेट सी. त्यानंतर वेट करू. नाही शिजलं तर परत एकदा थोडं गरम करायला लागेल. जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण आता नेक्स्ट स्टेप आपण बनवूया जवळा राईस. राईस थोडा धुवायला घेतला आहे आणि हा आहे जवळा, जो की मुंबईवरून आणला होता. तो आता जरा मस्तपैकी धुवून घेऊन त्याचं पुढे राईस. जवळा म्हणजे छोटे प्रॉन्स थोडक्यात, आणि ह्याच्यामध्ये राईस आहे. आणि फक्त राईस आहे का? राईस आणि डाळ टाकले. राईस आणि डाळ थोडी धुण्यासाठी ठेवले आणि आपण वॉश करून घेतोय. थोडं धुवून झालं एका पाण्याने, आपण जरा काढून घेऊ आणि परत एकदा त्यानंतर सेकंड 2 पाण्याने पुन्हा वॉश करून घेऊ. आता चिकनला बघू शकता उकळी आली छानशी. थोडा पळा फिरून घेऊ त्याच्यामध्ये. चिकन शिजलंय, थोडं मीठ टाकलंय. नाही त्याच्यामध्ये आता आपण एक चिकन मसाला आहे तो ॲड केलाय. त्याला एक चांगलं मिक्स करून घेऊ. तर मसाला प्रॉपर मिक्स केलाय. आता कलर बघू शकता एकदम रेडिश कलर आलाय. आणि इकडे आपण जो जवळा कोळीम बोलतात त्याला तो वॉश करून घेतलाय. आणि राईस आणि डाळ आहे याच्यामध्ये प्रॉपर वॉश करून झालं आहे. आता ही स्पेशल रेसिपी बनते जवळा कोळीम दोन्ही मिक्स. जसं आपण बिर्याणीमध्ये करतो मिक्स, तसं आम्ही जवळा करणार आहोत मिक्स राईसमध्ये. आपलं चिकन शिजलं आहे आता प्रॉपर. आता वरून कोथिंबीर करू आणि हे असं बंद करू आपण. बस झालं, थोडं शिजायला ठेवतो. आता एका साईडला चिकन झाले. आता दुसऱ्या साईडला आपण जो जवळा राईस बनवणार आहोत त्याच्यासाठी चाललंय. त्यामध्ये हा टोप घेतलाय, छोटं भांडं छोटं नव्हतं, फायनली हाच घेतला आम्ही. त्याच्यामध्ये तेल आणि तेजपत्ता टाकलाय. वरून फोडणी देतोय राईससाठी. खिचडी भाताची स्टेप आहे प्रॉपर. कांदा लसूण, यात जे मगाशी मसाले होते त्याचे मसाला ॲड करतोय.
ऍड करूया. टोमॅटो चिरून घेऊ. हळद ॲड केली. थोडं तिखट टाकतोय चवीनुसार. आम्ही जास्त तिखट खाणार आहोत तर थोडं जास्तच टाकतोय. चवीनुसार मीठ. तर यामध्ये टाकूया आपण जो वॉश करून घेतला होता जवळा म्हणजे कुरी टाकू. आता हे सगळे मसाले परतून घेतोय प्रॉपर. थोडंसं शिजवून आपण यामध्ये डायरेक्ट राईस ॲड करू. तर जवळ व्यवस्थित शिजला आहे. आपण आता यामध्ये फायनली राईस ॲड करून थोडासा परतून घेऊया आणि त्यानंतर मग पाणी ॲड केलं की झाला आपला राईस. राईसमध्ये पाणी टाकलंय आणि याला शिजायला ठेवलंय. ते फायनल ग्रेव्ही बनलेली आहे. आता गॅस बंद करणार होतो आम्ही. सो राईस वगैरे बनलाय. आता आम्ही जेवायला बसतो. बघू शकता राईस, जवळा राईस. ह्याच्यामध्ये कोळीम जवळा मिक्स केलाय आणि भात डाळ खिचडीसारखा बनवलेला आहे. फर्स्ट टाइम करतोय जवळा राईस. मेड बाय मिस्टर अनुराग मुलकलवार. आणि हे चिकन जे आम्ही बनवलं होतं. तर बघूया आता आम्ही जेवण करतोय आणि लेग पीस टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. खूप दिवसानंतर अनुराग मुलकलवार यांच्या हातचं चिकन आणि जवळा राईस. स्मेल तेवढा छान येतोय. टेस्ट कळेलच आता. एक छोटासा बाईट घेऊन बघतो. एक नंबर. थँक्यू. नाही, चांगलं आलं, खरंच चांगलं आलंय. एकदम झणझणीत आहे. आम्ही थोडं तिखट बनवलं होतं आणि टेस्ट खूप छान येते. कलरवरूनच कळलं असेल तुम्हाला. तर अशा तऱ्हेने होतं आजचं मित्राच्या हातचं जेवण हा ब्लॉग. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय कर. बाय.